नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉबवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आज आपण या लेक्चरमधून 2 आणि 3 जानेवारीचे महत्त्वाचे करंट अफेअर्स डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. हे लेक्चर बघून झाल्यानंतर ह्या लेक्चरची PDF तुम्हाला नोट्समध्ये वाचायला मिळू शकते. ही PDF तुम्ही विजन गव्हर्नमेंट जॉब ऑफिशियल या आमच्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करा. ओके, आता आपण जास्त वेळ वाया न घालवता आजच्या लेक्चरकडे येऊ आणि पहिला प्रश्न बघू. डेझर्ट सायक्लॉन 2024 हा सराव कुठं होणार आहे? या प्रश्नातून आपण बरेच नवीन सराव ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत, त्याच्यामुळे लक्षपूर्वक ऐका. आता इथे या प्रश्नामध्ये जो सराव विचारला आहे ना, डेझर्ट सायक्लॉन, आता हा कुणामध्ये होतो? तर हा भारताचा UAE सोबत होणारा एक संयुक्त लष्करी सराव आहे, जो की सध्या चालू आहे 2 जानेवारीपासून ते 15 जानेवारीपर्यंत. कुठं? तर आपल्या भारतामध्ये राजस्थान या ठिकाणी. म्हणून इथं या प्रश्नाचा आन्सर आहे बघा, पहिला पर्याय. आता कुठल्याही सरावाचं जे उद्दिष्ट असतं ना, की जसं 2 राष्ट्रांच्या लष्करी शक्तींमधला परस्पर कार्यक्षमता वाढवणं, तर हाच पर्पज यासुद्धा डेझर्ट सायक्लॉन या सरावामागचा पर्पज आहे. आता आपण या प्रश्नाच्या माध्यमातून भारताचे काही महत्त्वाचे लष्करी सराव आणि ते कोणत्या देशासोबत होतात हे सुद्धा बघणार आहोत. बऱ्याच वेळा आपण याआधीसुद्धा हा टेबल अभ्यासलेला आहे, पण या आजच्या लेक्चरमध्ये मी खूप जास्त नवीन सराव ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत, त्याच्यामुळे लक्षपूर्वक ऐका. तर बघा, इथे ऑस्ट्रेलियासोबत ऑस्ट्राहिंड, ऑसिंडेक्स आणि पिच ब्लॅक हे सराव होतात. बांगलादेशसोबत समप्रीती, इजिप्तसोबत सायक्लॉन, फ्रान्ससोबत शक्ती, गरुड आणि वरुण, इंडोनेशियासोबत गरुड शक्ती. आता इथे बघा, तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं दोन्ही ऑप्शन बघितल्यानंतर. तर शक्ती आणि गरुड हे 2 वेगळे सराव आहेत जे की फ्रान्ससोबत होतात, तर गरुड शक्ती नावाचा एकच सराव आहे जो की इंडोनेशियासोबत होतो. ओके, इस्रायलसोबत ब्ल्यू फ्लॅग नावाचा सराव होतो भारताचा, किर्गिस्तानसोबत खंजर, मलेशियासोबत हिरामाऊ शक्ती, पुढे मंगोलियासोबत नोमॅडिक एलिफंट, जपानसोबत धर्मा गार्डियन आणि वीर गार्डियन, उझबेकिस्तानसोबत डस्टलिक, नेपाळसोबत सूर्यकिरण, रशियासोबत इंद्रा आणि एव्हिया इंद्रा हे सराव होतात. सिंगापूरसोबत सिम्बेक्स आणि बोल्ड कुरुक्षेत्र, श्रीलंकेसोबत स्लिनेक्स आणि थायलंडसोबत मैत्री सराव. UAE सोबत डेझर्ट ईगल नावाचा सराव होतो. आता हा सराव आपण पहिल्यांदाच घेतलेला आहे बघा, या आधीच्या टेबलमध्ये नव्हता. UK सोबत अजेय वॉरियर, कोब्रा वॉरियर आणि कोकण हे सराव होतात. अमेरिकेसोबत युद्ध अभ्यास, वज्रप्रहार आणि सी ड्रॅगन. भारत, US आणि जपान या 3 देशांमध्ये मलबार नावाचा त्रिपक्षीय नौदल सराव होत असतो. ओमानसोबत भारताचे 3 वेगवेगळे सराव होतात, अल नजाह, नसीम अल बहर आणि ईस्टर्न ब्रिज. पुढे अजून एक त्रिपक्षीय सराव आहे जो की भारताचा ब्राझील आणि साऊथ आफ्रिका या 2 देशांसोबत होतो, ज्याचं नाव आहे इब्सामार. हा सुद्धा एक नौदल सरावच आहे. ओके, आय होप तुम्हाला या प्रश्नाच्या माध्यमातून बरेच नवीन सुद्धा सराव इथे बघायला मिळाले असतील. तर आता मग पुढचा प्रश्न बघू. व्लादिमीर पुतिन यांनी 2024च्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या कार्यकाळात कोणत्या विषयावर भर दिला आहे? हा प्रश्न तर खूप जास्त महत्त्वाचा आहे बघा, कारण यावेळेची जी 15वी ब्रिक्स परिषद झालेली आहे, जी की रशियामध्ये झालेली आहे, म्हणजे रशिया त्याचा अध्यक्ष होता. आणि या परिषदेमध्ये बरेच नवीन देश हे ब्रिक्समध्ये ऑफिशियली सदस्य झालेले आहेत. ब्रिक्सचे पूर्वी फक्त 5च देश होते, BRICS हा त्या देशांचा शॉर्ट फॉर्म होता, पण आता याच्यामध्ये अजून नवीन 5 देश यावेळी ॲड झालेले आहेत. त्याच्यामुळं ओव्हरऑल ही जी परिषद आहे आणि हे नवीन ॲड झालेले देश कोणते यावरती आयोग एक्झाममध्ये प्रश्न विचारू शकतो. इथे बघा, ह्या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय, जागतिक विकास आणि सुरक्षा प्रगत करणं. तर या विषयावरती यावेळी रशियाने फोकस केलेला आहे. रशियाचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतिन. तर यांनी रशियाच्या 2024च्या ब्रिक्स अध्यक्षपदाची जी प्राथमिक संकल्पना म्हणून जागतिक विकास आणि सुरक्षितता वाढवण्याच्या वचनबद्धतेवर त्यांनी थोडंसं प्रकाश टाकलेला आहे. म्हणजे काय, तर या त्यांची ही जी ब्रिक्स परिषद झालेली आहे, तर त्यांनी ह्याचा मोटो ठेवला होता की स्ट्रेंथनिंग मल्टीलॅटरलिझम फॉर इक्वेटेबल ग्लोबल डेव्हलपमेंट अँड सिक्युरिटी. तर हा रशियाने यावेळच्या ब्रिक्स परिषदेचा मोटो ठेवला होता. ही ब्रिक्स परिषद 1 जानेवारी 2024 या दिवशी झालेली आहे. आता हे जे नवीन देश ॲड झालेले आहेत ना, याबद्दल सुद्धा आपण थोडक्यात या मॅपमधून बघून घेऊ. तर इथे बघा, ॲड झालेले देश आहेत ते आहेत इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि UAE. तर आता हे 5 देश आणि आधीचे 5 देश असे मिळून ब्रिक्स ही 10 देशांची मिळून बनलेली आहे. म्हणजे आता जगाच्या जमिनीचा खूप मोठा भाग हा ब्रिक्स देशांकडे. इथे जर आपण मॅपमध्ये बघितलं तर हा मुद्दा आपल्याला इथे लक्षात येईल. आणि अर्ध्यापेक्षा जास्त पॉप्युलेशनसुद्धा आता ब्रिक्स देशांकडे. पण जर बघा, आपण ग्लोबल GDPचा जर विचार केला ना, तर अजूनसुद्धा G7 हे देश स्ट्रॉंग आहेत.
कारण ब्रिक्सचा जो GDPचा वाटा आहे तर तो फक्त 29% आहे, जरी याच्यामध्ये चीन, भारत, रशिया, UAE, इजिप्तसारखे देश असले तरीसुद्धा. पण तेच जर आपण G7चा वाटा बघितला GDPचा तर तो आत्तासुद्धा 43% एवढा जास्त आहे. म्हणजे जगाच्या GDPच्या 43% जो भाग आहे GDPचा तर तो G7 या देशांचा आहे. कारण ऑब्व्हियसली ह्याच्यामध्ये खूप डेव्हलप झालेल्या कंट्री आहेत जसं की US, जर्मनी, जपान. तर या देशांमुळं G7 हे आत्तासुद्धा GDPच्या पॉईंट ऑफ व्ह्यू बघितलं तर हे टॉपवरती आहेत. म्हणजे इकॉनॉमिकली अजूनही G7 कंट्रीज ह्या स्ट्रॉंग आहेत. ठीक आहे. आय होप तुम्हाला इथे ब्रिक्समध्ये नवीन देश कोणते ॲड झालेत आणि हा मुद्दा डिटेलमध्ये आता समजला असेल. तर आता आपण पुढचा प्रश्न बघू. कोणत्या मंदिरात सामूहिक सूर्यनमस्काराचा राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित केला? ह्याचा आन्सर आपण पुढे बघणारच आहोत. पण हा प्रश्न घेण्यामागचं कारण लक्षात घ्या. कारण या कार्यक्रमाच्या वेळी एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनला आहे. तो कोणता हे पुढे बघू. पण त्यापूर्वी ह्याचा आन्सर ते म्हणजे आहे चौथा पर्याय, मोढेरा सूर्य मंदिर, जे की गुजरातमध्ये मेहसाणा या जिल्ह्यामध्ये येतं. हे लक्षात ठेवायला खूप सोपं आहे बघा. सामूहिक सूर्यनमस्काराचा राज्यस्तरीय कार्यक्रम ज्याच्यामध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनलेला आहे की ॲट अ टाईम जवळपास 2,500पेक्षा जास्त लोकांनी सूर्यनमस्कारासाठी हे लोक एकत्रित आले होते आणि या गोष्टीचाच हा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनलेला आहे. सूर्यनमस्काराचा कार्यक्रम जो की एका सूर्य मंदिरामध्येच आयोजित केला होता, जिथं हे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनलेलं आहे. आता हा जो कार्यक्रम आहे ना, हा कुठं बनला आहे किंवा किती लोक यावेळी उपस्थित होते हे आता मी तुम्हाला सांगितलंय. हे मुद्दे मल्टीलायनरमध्ये एखाद्या वेळेस विचारले जाऊ शकतात. अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे हा कार्यक्रम 1 जानेवारी 2024ला म्हणजेच नवीन वर्षाच्या दिवशी आयोजित केला होता. म्हणजे याच दिवशी हे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनलेले आहे. नवीन वर्षाची सुरुवात करायसाठी पूर्ण गुजरातमध्येच जवळपास 108 वेगवेगळ्या ठिकाणी सामूहिक सूर्यनमस्काराचा हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता आणि याच्यासाठी फक्त एका मोढेरा याच सूर्य मंदिरामध्ये 2,500पेक्षा जास्त लोक उपस्थित होते आणि त्यामुळेच हा वर्ल्ड रेकॉर्ड बनलेला आहे. ओके. आता पुढचा प्रश्न. भारतातील पहिल्या सर्व मुलींच्या सैनिक शाळेचं उद्घाटन कुठं झालंय? या प्रश्नाचा आन्सर आहे बघा वृंदावन, उत्तर प्रदेश, तिसरा पर्याय. तर रिसेंटली ही आपल्या भारतातली पहिली सगळ्या मुली असलेली सैनिक शाळा ही उत्तर प्रदेशमध्ये वृंदावन इथं सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजे या शाळेचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. या स्कूलचं नाव काय आहे तर संवित गुरुकुलम गर्ल्स सैनिक स्कूल, मथुरा, उत्तर प्रदेश. तर हे ह्याचं पूर्ण नाव आहे किंवा ॲड्रेसही तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालेल, कारण एक्झाममध्ये यावरती ॲज इट इज सुद्धा प्रश्न बनू शकतो. याचं कारण म्हणजे काय तर आपले रक्षामंत्री राजनाथ सिंग यांचा एक खूप चांगला असा उपक्रम त्यांनी हाती घेतला होता की ज्याच्यामध्ये सगळ्याच राज्यांमध्ये NGO सोबत भागीदारी करून ज्या सार्वजनिक राज्य सरकारी शाळा आहेत तर यांची NGO सोबत भागीदारी पद्धतीने 100 नवीन सैनिक शाळा स्थापन करण्याचा त्यांची एक उपक्रम होता आणि त्याचाच एक भाग म्हणून ही भारतातली पहिली सगळ्या मुलींची सैनिक शाळा UPमध्ये मथुरा इथं सुरू झालेली आहे. भारतातील कोणते स्मार्ट शहर वेळेवर अवयवदान आणि प्रत्यारोपणासाठी ग्रीन कॉरिडॉर प्रणाली विकसित करत आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. याचा आन्सर आहे चौथा पर्याय, छत्तीसगड, रायपूर. कारण आपल्या भारतातल्या आत्तापर्यंत कोणत्याच स्मार्ट सिटीमध्ये खास असं अवयवदान किंवा प्रत्यारोपणासाठी कुठलाही ग्रीन कॉरिडॉर सिस्टीम आत्तापर्यंत डेव्हलप केलेली नव्हती, जी की छत्तीसगड या राज्यामध्ये आता सुरू होती आहे. कुठं तर छत्तीसगडमध्ये रायपूर या स्मार्ट सिटीमध्ये. ही सिस्टीम कशी असणार आहे बघा तर प्रत्येक ॲम्ब्युलन्समध्ये एक GPS ट्रॅकिंग सिस्टीम ते बसवणार आहेत आणि क्लीनर सिग्नल इंटरसेक्शन हे सुद्धा ते सक्षम करणार आहेत आणि या सगळ्या गोष्टीतून ते एक अशा पद्धतीची ग्रीन कॉरिडॉर सिस्टीम बनवणार आहेत. म्हणजे ॲम्ब्युलन्स जर हॉस्पिटलमधून निघाली तर दुसऱ्या हॉस्पिटलपर्यंत जाताना जर मध्ये तिला काही ट्रॅफिक वगैरे लागत असेल तर ही ट्रॅफिक रोखण्याचं, थांबून धरण्याचं काम तिथले ट्रॅफिक पोलीस करतील आणि ह्या सगळ्या जे ॲम्ब्युलन्स आहेत तर त्यांना ते ट्रॅक करता येतील त्यांच्या GPS सिस्टीममुळं. ओके. तर आता हा पुढचा प्रश्न बघू. मोबाईलवर सरकारी सेवा पुरवण्यासाठी केरळमध्ये सुरू करण्यात आलेल्या उपक्रमाचं नाव काय? ह्याचा आन्सर आहे तिसरा पर्याय, K-स्मार्ट. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे बघा, कारण अशा पद्धतीची जी सिस्टीम आहे तर ही सुरू करणारं केरळ हे भारतातलं पहिलंच राज्य आहे आणि त्याच्यामुळं K-स्मार्ट हा जो प्रोजेक्ट आहे तर हा देशातल्या बाकीच्या राज्यांसाठी सुद्धा एक राष्ट्रीय मॉडेल म्हणून ओळखला जातोय. आता काय आहे बरं ही सिस्टीम किंवा K-स्मार्ट आहे तरी काय तर केरळमधल्या सगळ्याच स्थानिक सरकारी सेवा डिजिटायझेशन करणाऱ्या एका प्रोजेक्टचं नाव आहे K-स्मार्ट. म्हणजे
केरळ सोल्युशन्स फॉर मॅनेजिंग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्मेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन असा या केस्मार्टचा फुल फॉर्म आहे. तर रिसेंटली केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी 1 जानेवारीला या उपक्रमाचा शुभारंभ केला, ज्याच्यामुळं अशी सेवा सुरू करणारं केरळ हे भारतातलं पहिलं राज्य बनलेलं आहे. ओके, आय होप तुम्हाला केस्मार्ट हे थोडक्यात समजलं असेल. तर पुढचा प्रश्न बघू. राहतवानी केंद्राचा उद्देश काय आहे? राहत या नावावरून थोडीशी आयडिया आली असेल तुम्हाला, ऑप्शन वाचून समजून येईल बघा. याचा आन्सर आहे दुसरा पर्याय, आपत्तींसाठी पूर्व चेतावणी केंद्र म्हणून काम करणं. तर हाच या RVC म्हणजेच राहतवानी सेंटरचा पर्पज आहे. आता हे राहतवानी केंद्र कसं काम करणार आहे? तर ह्याचा बघा मेन उद्दिष्टच हे आहे की सामान्य जनतेला जर एखादी नैसर्गिक आपत्ती येणार असेल तर त्याच्याबद्दल जागरूक करणं, सतर्क करणं आणि आयडियली जर एखादी म्हणजे घटना घडायच्या 30 मिनिटं आधी ते 1 तास आधी वेगवेगळ्या हवामान आणि जे वेगवेगळ्या पूर्व चेतावणी प्रणाली असतात तर ह्यांच्या थ्रू रिअल टाईम इन्फॉर्मेशन देऊन त्यांना मदत करणं, जेणेकरून त्यांनासुद्धा कळेल की समजा जर एखादी घटना होणार असेल, नैसर्गिक आपत्ती येणार असेल तर जर थोडं आधी समजलं म्हणजे काय, तर तिथले लोक थोडं जागरूक होतात. फॉर एक्झाम्पल जर एखाद्या ठिकाणी भूकंप होणार असेल आणि या RVC म्हणजे राहतवानी सेंटरनी लोकांना मेसेज करून कळवलं असेल की असं असं होणार आहे अर्ध्या किंवा 1 तासामध्ये, तर लोक थोडे जागरूक होतील. आता हे कसं बरं हेल्प करणार आहे? तर 6 कर्मचाऱ्यांच्या टीमसोबत सुसज्ज असलेलं हे केंद्र आपलं भारतीय हवामान विभाग, भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था जी की पुण्याची आहे आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण याच्यासारख्या वेगवेगळ्या राष्ट्रीय संस्थांशी समन्वय साधून हे काम करणार आहे. आता ह्या मेसेज पाठवण्याच्या व्यतिरिक्त वेळेवर मदत वितरण म्हणजे जे लोक पीडित आहेत तर त्यांना वेळेवरती मदत पोहोचवता यावी आणि पीडितांना नुकसान भरपाईचा थेट लाभ हस्तांतरण सुनिश्चित करण्यासाठी हे केंद्र जे आहे तर ही खूप इम्पॉर्टंट भूमिका बजावू शकतं. तर एवढे ह्या RVCची कामं आहेत. ठीक आहे. तर रिसेंटली UPचे मुख्य सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांच्या हस्ते या RVCचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. तर आता आपण पुढचा प्रश्न बघू. 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? हा प्रश्नसुद्धा खूप महत्त्वाचा आहे आणि या प्रश्नाच्या माध्यमातून आपण वित्त आयोगासंबंधी थोडी माहितीसुद्धा डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. तर इथे या प्रश्नाचा आन्सर आहे बघा चौथा पर्याय, डॉक्टर अरविंद पनगारिया. यांचं नाव तुम्ही आधीसुद्धा ऐकलं असेल, कारण याआधी डॉक्टर पनगारिया यांनी नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून सुद्धा काम केलेले आहे आणि सध्या ते कोलंबिया या युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर म्हणजेच प्राध्यापक आहेत. तर रिसेंटली केंद्राने सध्याच्या म्हणजे पुढच्या वित्त आयोगाची स्थापना केलेली आहे, जी की आहे 16वा वित्त आयोग आणि त्याचे अध्यक्ष डॉक्टर अरविंद पनगारिया यांना बनवलेले आहे. म्हणजे अध्यक्ष या नात्याने ते काय करणार आहेत, तर त्यांच्या जबाबदाऱ्या कोणकोणत्या असणार आहेत, तर केंद्र आणि राज्यांमध्ये निव्वळ कराच्या रकमेचं डिस्ट्रीब्युशन आणि पंचायती आणि नगरपालिकांच्या संसाधनांना पूरक करण्यासाठी राज्याच्या एकत्रित निधीमध्ये वाढ करण्यासाठी आवश्यक असलेल्या ज्या काही कृती असतील तर ह्याच्यासारख्या महत्त्वाच्या बाबींवरती केंद्राला शिफारसी करणं हे त्यांचं महत्त्वाचं काम असणार आहे. तर डॉक्टर पनगारिया यांच्या नेतृत्वाखाली वित्त आयोगाने 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत त्यांचा जो अहवाल म्हणजे रिपोर्ट असणार आहे तर तो केंद्राला सादर करणं हे अपेक्षित आहे. ठीक आहे. आता हा प्रश्न वित्त आयोगाचा आहे बघा, ज्याच्यावरती आयोग आपला MPSC आयोग बऱ्याच वेळा प्रश्न विचारत असतो. प्रीमध्ये सुद्धा आणि मेन्समध्ये सुद्धा हा टॉपिक खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळं आपण इथं वित्त आयोगासंबंधी थोडी माहिती जाणून घेऊ. वित्त आयोगालाच फायनान्स कमिशन असं पण म्हणतात. तर ही आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कलम 280च्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेली एक घटनात्मक संस्था आहे. आता ही काय करते, तर केंद्र आणि राज्य सरकारांमधल्या आर्थिक संसाधनांच्या वितरणाबाबत ही केंद्राला सल्ला द्यायचं काम करत असते. फायनान्स कमिशन म्हणजेच वित्त आयोगाच्या शिफारसींमध्ये 3 मुख्य बाबींचा समावेश असतो. ते कोणत्या, तर केंद्रीय कर पुलामधला राज्यांचा वाटा म्हणजेच व्हर्टिकल डिव्होल्युशन, दुसरं म्हणजे वित्तीय गरजा आणि कामगिरी, ह्यालाच हॉरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन असं म्हणतात. तर ह्या गोष्टी प्रतिबिंबित करणाऱ्या सूत्राच्या आधारे राज्यांमध्ये संसाधनांचं वाटप आणि राज्यांसाठी अनुदान किंवा ज्या क्षेत्रांना मदतीची गरज आहे तर ह्या 3 मुख्य बाबींचा ह्याच्यामध्ये समावेश असतो. वित्त आयोगाबद्दल अजून काही सांगायचं तर बघा, ह्यांच्या इतरही काही उपक्रम असतात, जसे की राज्यांना उच्च कर वाटप, वित्तीय शिस्तीसाठी कामगिरी आधारित प्रोत्साहन, आपत्ती निवारण निधी, स्थानिक संस्था आणि आरोग्य, शिक्षण आणि न्याय वितरण यासारख्या क्षेत्रांसाठी अनुदान देणं.
केंद्र सरकार हे राष्ट्रपतींच्या आदेशाद्वारे शिफारसी स्वीकारण्याचं सूचित करतं, जे त्यांच्या वैधतेचा कालावधी हे सांगत असते. ठीक आहे. तर वित्त आयोग हा आपल्या राज्यघटनेच्या कलम 280च्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेली एक घटनात्मक संस्था आहे. ओके. तर आता आपण पुढचा प्रश्न बघू. कृषी शास्त्रातील योगदानाबद्दल MS स्वामीनाथन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे बघा, कारण MS स्वामीनाथन यांचं रिसेंटली आय थिंक सप्टेंबर 25 किंवा 23 अशी काहीतरी डेट आहे. तर 2023मध्ये रिसेंटली त्यांचं निधन झालेलं आहे वयाच्या 98व्या वर्षी. त्याच्यामुळं त्यांच्या संबंधित सगळी जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ही तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे, कारण आयोग यांच्यावरती प्रश्न विचारू शकतो. कारण MS स्वामीनाथन यांनाच आपल्या भारताच्या हरित क्रांतीचे जनक असंही म्हणतात, ज्यांचं रिसेंटली निधन झालेलं आहे. आणि त्यांच्या नावानेच हा जो पुरस्कार सुरू केलेला आहे, कृषीशास्त्रातल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात येत असतो. तर या वर्षीचा हा जो पुरस्कार आहे हा प्राध्यापक BR कंबोज यांना देण्यात आलेला आहे. सो इथं या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय. तर BR कंबोज यांच्याबद्दल सांगायचं तर बघा, चौधरी चरण सिंग जे की हरियाणा इथलं एक ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी आहे, तर ह्याचे हे कुलगुरू आहेत प्राध्यापक BR कंबोज. यांना त्यांच्या कृषीशास्त्रातल्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. रिसेंटली MP ग्वाल्हेर या ठिकाणी राजमाता विजयराजे सिंधिया या ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीमध्ये एक आरोग्य एक जग या विषयावरच्या एका इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे कर्नाटकच्या राज्यपालांच्या हस्ते. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने सर्वोच्च न्यायालयाच्या विधी सेवांचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? अपॉइंटमेंटचा क्वेश्चन आहे हा. ह्याचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, न्यायमूर्ती BR गवई यांची रिसेंटली नालसाचे अध्यक्ष म्हणून अपॉइंटमेंट झालेली आहे. नालसा म्हणजेच नॅशनल लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी. आता हे नालसाची स्थापना कधी झालेली आहे बरं? तर बघा, विधी सेवा प्राधिकरण कायदा 1987च्या अंतर्गत नालसाची स्थापना करण्यात आलेली आहे. कशासाठी? तर समाजातल्या दुर्बल घटकांना मोफत कायदेशीर सेवा द्यायसाठी नालसाची स्थापना झालेली आहे. म्हणजे दुर्बल घटक म्हणजे आर्थिक किंवा इतर अपंगत्वाच्या कारणांमुळं कुठल्याही नागरिकाला न्याय मिळवून द्यायच्या संधी नाकारल्या जाणार नाहीत याची खात्री करणं हाच या नालसाचा मुख्य उद्देश असतो. तर रिसेंटली न्यायमूर्ती BR गवई यांची राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने सर्वोच्च न्यायालयाच्या विधी सेवांचे अध्यक्ष म्हणून त्यांची नामनिर्देशित त्यांना केलेले आहे, म्हणजे त्यांची नियुक्ती केलेली आहे. आणि त्यांची नियुक्ती झालेली म्हणजे काय? तर हे पद ग्रहण केल्यानंतर त्यांना सर्वोच्च न्यायालयामध्ये कायदेशीर सेवांच्या तरतुदींचं पर्यवेक्षण करणं हे त्यांचं काम असणार आहे. कायदेशीर समर्थन कार्यक्रमांच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी राज्य विधी सेवा प्राधिकरणांच्या कामांमध्ये कोऑर्डिनेशन करणं, तर हे त्यांचं काम असणार आहे. आता नालसा काय आहे हे तर मी तुम्हाला सांगितलंय. आता ह्याची रचना पण आपण थोडक्यात बघून घेऊ. तर विधी सेवा प्राधिकरण कायद्याच्या कलम 3च्या दुसऱ्या पोटकलमानुसार भारताचे सरन्यायाधीश हे पॅट्रॉन इन चीफ असतील. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे दुसरे ज्येष्ठ सर्वाधिक न्यायाधीश हे कार्यकारी अध्यक्ष असतात. विधी सेवा प्राधिकरणांची उद्दिष्ट काय आहेत बरं? तर पहिलं म्हणजे मोफत कायदेशीर मदत आणि सल्ला देणं, नंतर कायदेशीर जागरूकता पसरवणं, आणि तिसरं लोक अदालती आयोजित करणं. तर हा या नालसाचा मुख्य उद्देश असतो. ठीक आहे. पॅट्रॉन इन चीफ कोण असतात? तर भारताचे सरन्यायाधीश असतात, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आज आपण या लेक्चरमधून 2 आणि 3 जानेवारीचे महत्त्वाचे करंट अफेअर्स डिटेलमध्ये समजून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला आजचं लेक्चर समजलं आहे का नाही हे तुम्हीच मला कमेंट करून सांगा. तर भेटूयात मग आपण लवकरच पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.